नमस्कार, मी शीतल. कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे खारे शेंगदाणे. एकदम बाहेर जसे भेटतात सेम तसेच. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं. पाणी कमी जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता. हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. गॅस चालू करते मी. पाणी थंड असलं तरी चालते, गरम असलं तरी चालते. त्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकले आहे. शेंगदाणे आणि मीठ दोन्ही एकदाच ॲड करायचं आहे. मीठ चवीपेक्षा थोडं जास्त टाकायचं पाण्यामध्ये. त्यानंतर इकडे कढईमध्ये सुद्धा मी मीठ काढून घेते, कारण की आपल्याला हे जे शेंगदाणे शिजलेले आहेत हे आपल्याला कढईमध्ये भाजायचे आहेत. हे एक उकळी येईपर्यंतच आपल्याला छान शिजून घ्यायचे होते शेंगदाणे. एक उकळी आलेली आहे. आता आपण हे काढून घेऊया एका चाळणीमध्ये. हे बघा, शेंगदाण्याचा कलरसुद्धा निघून गेलेला आहे. आता एक टॉवेल घ्यायची नाही, तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे कॉटनचं ते तुम्ही घ्या. त्यावर छान पसरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे तिथपर्यंतच वाळू द्यायचं आहे. याचे वरचे जे टपर असतात तेच वाळले पाहिजे, आतमधलं ओलच राहते. आता हे आपण काढून घेऊया. आणि कढईमधलं मीठसुद्धा छान गरम झालेलं आहे आपलं. हे छान कडक गरम होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून शेंगदाणे टाकायचे आहेत आणि छान भाजून घ्यायचे आहेत. या शेंगदाण्याला आपण पाण्यामध्येच मीठ टाकल्यामुळे छान चव म्हणजे आतून छान मिठाची चव आलेली आहे. आता याला छान 20 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे, जेणेकरून ते शेंगदाणे छान कडक होतील. हे भाजायला आपल्याला 20-25 मिनिट तरी नक्की लागते. आता हे सगळे आपण भाजून घेऊया. बघा, अशा प्रकारे. आणि हे भाजताना गॅसचा पॉवर एकदम हाय करायचं नाही, एकदम लो फ्लेमवर भाजायचे आहे. आणि हे बघा, आपले शेंगदाणे सर्व भाजून तयार आहेत. मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा, खरंच खूप छान झालेले आहेत. आणि हे बघा, हातात घेता सगळे टपर निघून जात आहेत. भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.